ETV न्यूज 24 चा इम्पॅक्ट. मोडणीमध्ये युवा आक्रोश. महापुरुषांच्या विटंबनेप्रकरणी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे. सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीचा विसर पडलेल्या प्रशासनाचा सर्व युवकांकडून तीव्र निषेध. लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की मोडणीम ग्रामपंचायतीमधील अस्वच्छता आणि महापुरुषांच्या प्रतिमा व पुतळ्यांची होणारी दुरावस्था या संदर्भात ETV न्यूज 24 वर बातमी प्रसिद्ध होताच मोडणीमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. या बातमीची दखल घेत आज मोडणीमधील सर्व युवकांनी एकत्र येत युवा आक्रोश मोर्चा काढला आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा निषेध करत कार्यालयाला टाळे ठोकले. काही दिवसापूर्वीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी होती. संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत असताना मोडणीम ग्रामपंचायतीला मात्र या थोर महामातेचा विसर पडल्याचं दिसून आले. ग्रामपंचायतीमध्ये पुण्यतिथीचा कोणताही कार्यक्रम किंवा साधे अभिवादनही करण्यात आले नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि कृतज्ञ वृत्तीमुळे गावातील सर्व युवकांमध्ये संतापाची लाट उसळली. महापुरुषांचा असा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा पवित्रा घेत युवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. महापुरुषांचे पुतळे आणि फोटो धुळकात पडले आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करा. मात्र प्रशासनाने आश्वासन देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आज सकाळी जेव्हा युवक मोर्चा घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले तेव्हा ग्रामसेवक गायब होते आणि एकही कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. फोनवरून संपर्क साधला असता येतो असे उत्तर देऊनही ते फिरकले नाहीत. त्या पुढचं कोणी सुद्धा दखल घेतली नाही. तसेच पुढे त्या गहाणीत पडले होते. तुम्ही त्याच्या बाहेरचा परिसर बघितला तर सगळा परिसर ही थुंकून घाण केला आहे. मोतारीचा अक्षरशः घाण वाशीत आहे. तरी सुद्धा या ग्रामपंचायतीने एकही दखल घेतली नाही. असं कशामुळे तुम्ही असं मुद्दाम करताय का? मग समाजवादीमध्ये ताणतणाव निर्माण करण्याचा तुमचा उद्देश आहे का असं मला वाटतंय. आणि यावर आपण सगळ्यांनीही बोलणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्वाचं आहे. जर आपण आता बोलू नाही शकलो ह्या गोष्टींवर तर आपण कधीच बोलू शकणार नाही. जे कार्य ह्या महात्म्यांनी केलं, या महात्मा पुरुषांनी केलंय त्या कार्याला सगळ्याला कायम फासणारी गोष्ट झालेली आहे. आपण उपस्थित राहणं हे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त उपस्थित आपले दाखवणे आपला सन्मान आहे. ते आपल्या गोष्टी बाबासाहेबांच्या प्रतिमेला फोटोला फेम नाही. अक्षरशः त्या खोकड्यामध्ये दुरावस्थित फोटो पडलेले दाखवलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला काच पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आणि फोटो ही कशा दुरावस्थित झालेला आहे. तुम्ही सगळ्या महात्म्यांचे फोटो इथं बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा तुम्ही प्रतिमा बघा. हे दुरा आणि फुकड्यांमध्ये हवा काय काम आहे तुमचं? काम काय आहे की प्रतिमेचं क्रांतीवीर नरेंद्र राय यांचाही फोटो तुम्ही इथे बघू शकताय. त्यांच्या प्रतिमेचं बघू शकताय. त्यांना फोटो फुटलेला आहे, फोटो सुद्धा नाही. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये बघू शकताय. मेंबरचे फोटो इथे लावलेले आहेत. मेंबरचे आता मेंबरने हे समाजकार्य केलेलं आहे का? मुंडेमचा इतका भारी विकास झालेला आहे का? मुंडेम काय अमेरिका झालेली आहे का? नाही. तर हे समाजकार्यांचे फोटो लावण्यापेक्षा ह्यांचा महत्व या पुढाऱ्यांना दिलेला आहे. तर असं न करता ह्यांनी समाजकार्याचे महापुरुषांचे फोटो इथं अत्यंत गरजेचं आहे लावणं. फोटो सुद्धा तुम्ही बघू शकताय. तो अत्यंत दुरावस्थित फोटो आहे. तर अशा कशामुळं पण गावाचा विकास तर बघितलेलाच आहे. तुम्हाला कुठे विकास झालेला दिसला तर तुम्ही मला तिथे घेऊन आपण तिथं सगळ्यांनी मिळून ते विकास बघू. पण मला असं वाटत नाही की गावाचा कुठेही विकास झाला असावा. तरी गावाचा विकास तर लांबच राहिलं. पण यांनी महापुरुषांचे फोटो सुद्धा नीट ठेवले नाहीत. अक्षरशः ग्रामपंचायतीची मुतारी केली या लोकांनी. मुतारी आणि या घाण जे थुकलेले आहेत तिथं पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. गोव्या माव्यांची पिचकारी आहे. त्या खोलीमध्ये धूळ माती सगळं ठेवून सुद्धा महापुरुषांचे फोटो तसेच दुरावस्थित. आम्ही कित्येक दिवस झाले यांना सांगतोय की महापुरुषांचे फोटो दुरावस्थित आहेत, त्यांना व्यवस्थित करा. 10 वाजता ग्रामपंचायत मध्ये 10 अजूनपर्यंत एकही कर्मचारी मला इथे दिसत नाहीये. तर कशामुळे कर्मचाऱ्याची करा ना स्वतःची ग्रामपंचायत आपण ठेवू शकत नाही. गावात तर आपण विचार करू शकत नाही की आपण गाव स्वच्छ आणि सुंदर कसं ठेवू शकणार आहे. सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी होती. ती ग्रामपंचायतनी पुण्यतिथी साजरी केली नाही. कसं करणार? तुमच्याकडे फोटोच नाही, तुमच्याकडे प्रतिमाच नाहीत. त्या प्रतिमा जर धुळकात पडल्या असतील तर त्यांची कोण करणार पुण्यतिथी? जर तुम्ही पुण्यतिथी करू शकत नाही तर ती पुण्यतिथी आम्ही समाज बांधव करतो आणि आत्ता करतो, जी तुमच्या तोंडावर एक सपकन मारलेली कांटाळी असणार आहे.
सोडायचे हा ना घ्या फट. चला, ठीक आहे आम्ही समज आहे माझ्या समज आहे या तुम्ही या आधी पुसून घ्या, पुसून. हा. कापड द्या. हे दिसत नाही. येतं ना खाली. काहीच कळत नाही. नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक पवार. जानेवारी 7 दिनांक 7 जानेवारी रोजी मी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलो होतो. तेव्हा मला ग्रामपंचायतची दुरावस्था दिसली. जागोजागी भावकम थुकलेलं कचरा आणि अक्षरशः त्या खोलीत गेलं तेव्हा महापुरुषांची प्रतिमा धुळकात पडलेल्या अवस्थेत होती. शिवरायांचा पुतळा हा अक्षरशः धुळकात जाळी लागली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असू द्या किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा असू द्या, ते प्रतिमा तुम्ही पाहू शकता कास फुटलेल्या अवस्थेत होती. ह्याचा निषेध म्हणून आम्ही काय केलं की आमच्या मित्रांनी आम्ही सोबत घेऊन त्या प्रतिमा पुसून घेतल्या, त्यांचं पूजन केलं आणि ग्रामपंचायतीला कुलूप लावलं. आणि कुलूप लावल्यामुळे ग्रामपंचायतीची माणसं आली आणि आम्हाला म्हणली की तुम्ही ग्रामपंचायत उघडा, आम्ही ग्रामपंचायत साफ करून घेतो, ह्या पुतळ्यांचे दुरुस्ती करून घेतो असा आम्हाला शब्द दिला होता 7 जानेवारी रोजी. परंतु आज 7 जानेवारीला किती महिने झाले तरी पण जर पाहू शकता तुम्ही अजून प्रतिमांची दुरावस्था तशी झालेली आहे. ग्रामपंचायत कोणतीही गोष्ट सिरियसली घेत नाही, हलगर्जीपणा चालू आहे. बरोबर. या ग्रामपंचायतीला कोणीच वाली नाही का? ग्रामसेवक काय करताय? ग्रामसेवकाचं काम आहे हे पुतळा दुरुस्ती करून घेणं, नीट ठेवणं. इकडे पाहू शकता इथं लावलेले पुतळे पण तुम्ही बघा ते फोटो, अक्षरशः दुरावस्था झाली त्या फोटोंची. कोणच लक्ष देत नाही. 10:30 वाजले, एकही कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये अजून आलेला नाही. जर वेळेत ह्या गोष्टीवर दखल नाही दिली तर आम्ही ग्रामपंचायत बंद करणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी होती. पुण्यतिथीचा इथं फोटो लावून ह्यांच्याकडे पुण्यतिथीला फोटो लावायला अवेलेबलच नाही. या फुटलेले असं फोटो तिकडे टाकले होते, धुळी खात पडलेले, आणि यांनी या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केलेली नाही. यांना एवढा सुद्धा वेळ नाही की ग्रामपंचायत मध्ये येऊन ते पुण्यतिथी साजरी करावी. मग यांना निवडून दिले कशाला? याचं उत्तर सगळ्यांनी द्यायला हवं आणि मोडणीमधील ग्रामस्थांनी ही गोष्ट लक्षात घेऊन पुढच्या निवडणुकीमध्ये यांना निवडून द्यायचं का नाही हे ठरवलं पाहिजे. 2 दिवसांमध्ये या प्रतिमांचं पुनरावलोकन नाही झालं तर आम्ही या ग्रामपंचायतची कायदेशीर कारवाई आम्ही पोलीस स्टेशनला देऊ, हे एवढं सांगून मी या प्रतिमांचा केलेला दुरावस्थेचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीवीर उमाजी नायकांचा. ज्याच्यामुळे युवकांचा संयम सुटला. मोडणीमच्या सर्व युवकांनी एकत्र येत जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही असा ठाम निर्णय घेतला. युवकांच्या या एकजुटीपुढे अखेर प्रशासनाला नमावे लागले. ज्या महापुरुषांनी समाजासाठी आयुष्य वेचले त्यांचा सन्मान राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीला अभिवादन न करणे ही शर्मेची बाब आहे असे आंदोलक युवकांनी यावेळी ठणकावून सांगितले. ग्रामपंचायत प्रशासनाने अखेर येत्या 2 दिवसात सर्व पुतळे व प्रतिमांची दुरुस्ती आणि स्वच्छता करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामपंचायतीचे टाळे उघडण्यात आले. या मोर्चाला बालाजी माळी, किरण यादव व मयूर नामदे यांचे विशेष सहकार्य लाभले.